कुर्ला पश्चिम परिसरातील दत्तगुरू सेवा मंडळाच्या वतीने दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगसंगती आणि सजावटीने उजळून निघाला होता। दत्त मंदिरामध्ये खास फुलांची आरास करण्यात आली होती। दत्त जयंतीनिमित्त विशेष पूजा, महाआरती तसेच दत्तनामाचा जप आणि कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दर्शनानंतर महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले। मी सर्वप्रथम DRV न्यूजचं आभार मानतो की त्यांनी आमच्या मंडळाला भेट दिली। हे दत्तगुरू सेवा मंडळ हे 90 वर्ष यावर्षी दत्तगुरू सेवा मंडळाला पूर्ण होत आहेत। हे गिरणी कामगारांनी वसवलेलं हे मंदिर आहे। असं हे दत्तगुरू महाराजांचे जागृत स्थान आहे आणि गेले 90 वर्ष आम्ही मोठ्या थाटामाटात ही दत्त जयंती साजरी करतो। आणि या वर्षीचं विशेष म्हणाल म्हणजे गेल्या आठवड्याभर आम्ही वेगवेगळे उपक्रम इथे राबवत आहोत। जसं की रक्तदान शिबिर आहे, आता ही आजची दत्त जयंती झाली। कालपासून इथे गुरुचरित्राचं चक्री पारायण सुरू आहे, जे आज दुपारी त्याचं पूर्णत्वास नेलेलं आहे। आणि आज इथे सकाळी पहाटे काकड आरती सुद्धा झाली आणि आज दिवसभर अतिशय मंगलमय वातावरणामध्ये इथे उत्साहात आम्ही सर्व दत्त जयंती साजरी करत आहोत। हे फार मोठं जागृत देवस्थान आहे आणि जे लोक ह्या त्या दर्शनाला येतात ना त्यांना लाभ झालेला आहे। हे फार या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। आणि गेले 92 वर्ष आम्ही हे सतत ही तरुण मुलं इतकी कष्ट घेतात ना, रात्रंदिवस इथे करपलेली असतात। कुठेही घरचं त्यांचा विचार नाही करता, हे करता सुट्टी घेऊन आजच्या ह्याच्यात ही तरुण मुलं सुट्टी घेऊन हे दत्त मंदिरासाठी एवढं करतात। तुम्ही हे डेकोरेशन बघाल ना, महिन्यानी तो मुलगा मेहनत करत असतो। हे फार मोठं आणि हे देवस्थान फार मोठं जागृत आहे आणि लोकांनी ह्या जागृत देवस्थानाचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावा आणि आपलं पुढचं आयुष्य चांगले घेऊन। आणि मी या मंडळाचं टीम एक सिनियर म्हणून एक सांगतो, या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना माझं फार मोलाचं योगदान आहे आणि त्यांना माझा फार आशीर्वाद। अशीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवावी आणि तुमच्यासारख्यांचं सहकार्य मिळावं ही आपली अपेक्षा आहे। दत्त जयंती ही या मंडळामध्ये, दत्तगुरू सेवा मंडळामध्ये दरवर्षी अत्यंत उत्साहाने आणि जल्लोषात साजरी केली जाते। तर यावर्षी हे 90वे वर्ष आहे आणि यावर्षी ही अतिशय उत्साह, जल्लोष त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने आहे आणि सर्वांचं एकमेकांना सहकार्य असतं। असाच उत्साह सर्व स्त्रियांमध्ये, सर्व पुरुषांमध्ये, सर्व लहान मुलाबाळांमध्ये, थोरा मोठ्यांमध्ये अतिशय उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव यावर्षीही साजरा केला जात आहे। यावेळी भानुदास नलवडे, शिवदास तावडे, चेतन चव्हाण, राकेश भोसले, रोहित गोळे, मयूर गोळे, संदेश गोळे आदी मान्यवर उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।